ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारच्या मालमत्ता मौद्रीकरण उपक्रमामुळे देशाच्या जीडीपीमध्ये आगामी 5 ते 10 वर्षांमध्ये सुमारे 40 लाख कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. नीती आयोगानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. मालमत्ता मौद्रीकीकरणामुळे पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, तसंच विद्यमान सार्वजनिक मालमत्तांची किंमत कमी होऊन अर्थव्यवस्था विकासाला हातभार लागेल, असं यात म्हटलंय. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची नवी राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज जाहीर केली. यामध्ये पक्षानं 11 नेत्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यात अतुल कासेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चेतन देशमुख, सुजय विखे पाटील आणि अर्चना चाखोकर यांचा समावेश आहे. तर पक्षाचे प्रशासकीय कामकाज मजबूत करण्यासाठी निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची प्रदेश महासचिवपदी नियुक्ती केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी स्थापन केलेल्या संसदीय मैत्री गटांच्या माध्यमातून भारत मोरोक्को संबंधांना नवीन चालना देण्याचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांची निवड झाली आहे. या दौऱ्यात राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि संसदीय सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील पीजी डिप्लोमा इन योग थेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून ते 2 मार्च दरम्यान हरिद्वार इथं अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. या दौऱ्यात देवसंस्कृती विश्वविद्यालय, परमार्थ निकेतन आणि गायत्री शक्तीपीठ इथं योग, ध्यान, अध्यात्म आणि निसर्गोपचाराचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागात विविधतेतील समरसता या विषयावर नुकतंच परिसंवाद पार पडला. PM उषा अंतर्गत आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा भाग म्हणून हा परिसंवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ स्कूलच्या सह आयोजनानं झाला. विज्ञान, कला, विधी आणि माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांस्कृतिक विविधता, समावेशकता आणि मूल्याधिष्ठित उच्च शिक्षणावर विचार मांडले. विदर्भाच्या काही जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट असणार आहे. आज पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. 26 फेब्रुवारीपासून हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.